हेलो डियर स्टूडेंट, स्टँडर्ड 10 CBSE सायन्स या सब्जेक्टचे व्हिडिओ मी अपलोड करत आहो। हे आपली ऑनलाईन बॅच आहे। ठीक आहे, आजचा आपला तिसरा दिवस आहे। तर आपला पहिला चॅप्टर सुरू आहे, त्यामध्ये आपले दोन टॉपिक झाले आहे। पहिला केमिकल इक्वेशन आणि सेकंड रायटिंग अ केमिकल इक्वेशन। ठीक आहे, आज आपला थर्ड टॉपिक आहे बॅलन्स केमिकल इक्वेशन। ठीक आहे, बॅलन्स केमिकल इक्वेशन। ठीक आहे, या टॉपिक मध्ये आपल्याला शिकायचं आहे की इक्वेशन कसं बॅलन्स असते, केमिकल इक्वेशन कसं बॅलन्स असलं पाहिजे किंवा नसलं तर आपल्याला केमिकल इक्वेशन कसं बॅलन्स करावं लागेल। ठीक आहे, बघा केमिकल इक्वेशन लिहित असताना राईट साइडला काय असतो प्रोडक्ट आणि लेफ्ट साइडला काय असतो रिएक्टंट। तर लेफ्ट साइडला असतो रिएक्टंट तर कोणतेही केमिकल इक्वेशन जेव्हा आपण लिहित असतो, ठीक आहे, तर लेफ्ट साइडला काय असतात सर्व रिएक्टंट असतात आणि राईट साइडला काय असतो प्रोडक्ट असतो। आपल्याला बघायचं आहे बॅलन्स केमिकल इक्वेशन कशाला म्हणतात। तर बघा याच्यावरून तुम्हाला लवकर लक्षात येऊन जाईल या एक्झाम्पल वरून की बॅलन्स केमिकल इक्वेशन म्हणजे काय। तर बघा राईट साइड जे असते प्रोडक्ट साइड किंवा लेफ्ट साइड, तर आपण कन्सिडर करू आधी प्रोडक्ट साइड म्हणजे राईट हँड साइड। ठीक आहे, तर राईट हँड साइडला जेवढेही एलिमेंट असेल, ठीक आहे, राईट हँड साइडला जेवढे काही एलिमेंट असेल केमिकल रिएक्शन लिहिल्यानंतर राईट हँड साइडला जो प्रॉडक्ट येतो त्यामध्ये जेवढे काही एलिमेंट असेल त्यांचा टोटल मास। तर बघा या साइडला येणारे टोटल मास ऑफ एलिमेंट म्हणजे राईट हँड साइडला प्रॉडक्ट साइडला जेवढे काही एलिमेंट येऊन राहिले त्यांचा टोटल मास आणि लेफ्ट हँड साइडला जो रिएक्टंट आहे तिथे जेवढे काही एलिमेंट येऊन राहिले त्यांचा मास। तर टोटल मास ऑफ एलिमेंट्स। म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ काय आहे की केमिकल इक्वेशन जेव्हा आपण लिहित असतो तर लेफ्ट साइडला रिएक्टंट असतात आणि राईट साइडला प्रॉडक्ट असतो। तर लेफ्ट साइडला जे रिएक्टंट असतात, रिएक्टंट मध्ये जेवढे काही एलिमेंट असेल त्यांचा टोटल नंबर ऑफ मास आणि राईट साइडला प्रॉडक्ट मध्ये जेवढे काही एलिमेंट असेल त्यांचा टोटल नंबर ऑफ मास हा इक्वल असला पाहिजे। ठीक आहे, जर हा इक्वल असेल तरच ती इक्वेशन कशी आहे बॅलन्स इक्वेशन आहे। ठीक आहे, सपोज रिएक्टंट साइडला जेवढे काही एलिमेंट असेल त्यांचा मास आणि प्रॉडक्ट साइडला जेवढे काही एलिमेंट असेल त्यांचा मास जर कमी जास्त होत असेल, इक्वल नसेल, तर ही केमिकल रिएक्शन कशी राहील अनबॅलन्स राहील। ठीक आहे, तर बॅलन्स केमिकल रिएक्शन आणि केमिकल इक्वेशन आणि अनबॅलन्स केमिकल इक्वेशन तुमच्या लक्षात आलं असेल। ठीक आहे, याला आपण दुसऱ्या शब्दात कसं म्हणू शकतो की नंबर ऑफ ॲटम ऑफ ईच एलिमेंट, नंबर ऑफ ॲटम या साइडला जेवढे एलिमेंट आहेत त्यामधले नंबर ऑफ ॲटम, या साइडला जेवढे काही एलिमेंट आहेत त्यांचे नंबर ऑफ ॲटम। तर रिएक्शनच्या अगोदर आणि रिएक्शनच्या नंतर काय असले पाहिजे सेम असले पाहिजे। काय म्हटलं मी, या साइडला जेवढे काही एलिमेंट असेल त्यामधले नंबर ऑफ ॲटम आणि या साइडला जेवढे काही एलिमेंट असेल त्यामधले नंबर ऑफ ॲटम रिएक्शनच्या आधी आणि रिएक्शनच्या नंतर काय असले पाहिजे सेम असले पाहिजे, तर ती रिएक्शन काय आहे बॅलन्स आहे। ठीक आहे, तर मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल देतो, तुम्हाला त्याच्यावरून चांगलं लक्षात येईल। याच्यावरून तुम्हाला 50% लक्षात आलं असेल की बॅलन्स इक्वेशन कशाला म्हणतात। ठीक आहे, आता एक्झाम्पल वरून तुम्हाला लक्षात येईल। सपोज मी एक एक्झाम्पल घेतो, तर बघा ही एक केमिकल इक्वेशन लिहिलेली आहे। त्याच्या लेफ्ट साइडला जे आहे ते सर्व काय आहे रिएक्टंट आहे, लेफ्ट साइडला असणारे सर्व काय आहे रिएक्टंट आहे आणि राईट साइडला असणारे सर्व काय आहे प्रॉडक्ट आहे। ठीक आहे, तर बॅलन्स केमिकल इक्वेशन कशाला म्हणतात, तर लेफ्ट साइडला जेवढे काही एलिमेंट आहे त्यांचा टोटल मास आणि राईट साइडला जेवढे काही एलिमेंट आहे त्यांचा टोटल मास जर इक्वल असला तर
तर केमिकल इक्वेशन कशी आहे, बॅलन्स आहे. दुसऱ्या शब्दात मी कसं म्हटलं होतं, लेफ्ट साइडला जेवढे काही एलिमेंट असेल त्यांचा त्यामध्ये असणारे ॲटॉम आणि राईट साइडला जेवढे काही एलिमेंट आहे त्यामध्ये असणारे ॲटॉम जर सेम असेल तर इक्वेशन कशी आहे, बॅलन्स आहे. तर आपण चेक करू ही इक्वेशन बॅलन्स आहे का. तर बघा लेफ्ट साइडला झिंक आहे, त्याच्याजवळ किती नंबर ऑफ ॲटम आहे, 1. इथं काही लिहिलं आहे का असं 2 किंवा 4 असं काहीच नाही लिहिलं. याचा अर्थ झिंक याच्याजवळ किती नंबर ऑफ ॲटम आहेत, 1. ही झाली लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइडला झिंक जवळ किती नंबर ऑफ ॲटम आहे, 1. आता राईट हँड साइडला चेक करू आपण झिंक जवळ किती ॲटम आहे. ते किती आहे, 1 आहे. इथं काही लिहिलं आहे का Zn2 Zn4 Zn6 नाही. तर इथे झिंक जवळ किती आहे, एकच ॲटम आहे. म्हणजे दोन्ही साइडला ॲटम काय झाले, सारखे झाले. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण हायड्रोजन. हायड्रोजन जवळ किती नंबर ऑफ ॲटम आहे, 2. आता आपण राईट हँड साइडला बघू हायड्रोजन जवळ किती नंबर ऑफ ॲटम आहे, 2. तर हे पण काय झाले, सारखे झाले. लेफ्ट हँड साइडच्या एलिमेंटचा ॲटम आणि राईट हँड साइडच्या एलिमेंटचे नंबर ऑफ ॲटम सारखे झाले. आता कोण राहिला, SO4. याच्याजवळ किती ॲटम आहे, 4. हे लेफ्ट हँड साइड झाली. आणि राईट हँड साइडला SO4 जवळ किती, SO जवळ किती ॲटम आहे, 4. इकडे पण काय झालं, इक्वल झालं. अशा प्रकारे लेफ्ट हँड साइडला जेवढे काही नंबर ऑफ ॲटम होते या एलिमेंट जवळ तेवढेच राईट हँड साइडला आहे. तर ही इक्वेशन कशी आहे, बॅलन्स इक्वेशन आहे. ठीक आहे. आता लक्षात आलं असेल तुम्हाला की राईट हँड साइडला जेवढे काही एलिमेंट आहेत त्यांचा टोटल मास आणि लेफ्ट हँड साइडला जेवढे काही एलिमेंट आहेत त्यांचा टोटल मास सारखा असला तर इक्वेशन कशी असते, बॅलन्स असते. किंवा राईट हँड साइडला जेवढे काही एलिमेंट आहेत त्यामध्ये त्यांच्याजवळ असणारे नंबर ऑफ ॲटम आणि लेफ्ट हँड साइडला जेवढे काही एलिमेंट आहेत त्यांच्याजवळ असणारे नंबर ऑफ ॲटम सारखे असले पाहिजे, इक्वल असले पाहिजे. तरच केमिकल इक्वेशन काय असते, बॅलन्स असते. ठीक आहे. आता अजून आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. एक दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. तर ही केमिकल इक्वेशन यामध्ये पण रिएक्टंट आहे आणि यामध्ये पण प्रॉडक्ट आहे. तर आपण चेक करू ही केमिकल इक्वेशन बॅलन्स आहे की अनबॅलन्स. ठीक आहे. आपला टॉपिक काय, बॅलन्स केमिकल इक्वेशन. जर इक्वेशन बॅलन्स नसेल तर आपल्याला त्या इक्वेशनला बॅलन्स करावं लागते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. तर बघा लेफ्ट हँड साइडला Fe जवळ किती नंबर ऑफ ॲटम आहे, 1. ठीक आहे. इथे काय लिहिलं आहे का, Fe2 Fe3 Fe4 नाही ना. याचा अर्थ Fe जवळ किती नंबर ऑफ ॲटम आहे, 1. ही झाली लेफ्ट हँड साइड. राईट हँड साइडला चेक करू आपण Fe जवळ किती ॲटम आहेत. इथे Fe जवळ किती नंबर ऑफ ॲटम आहेत, 3. म्हणजे इक्वल आहे का, सारखं आहे का, बॅलन्स आहे का, नाही. हे काय झालं, अनबॅलन्स. अजून चेक करू आपण हायड्रोजन जवळ किती ॲटम आहे, 2. ही झाली लेफ्ट हँड साइड. राईट हँड साइडला चेक करू आपण हायड्रोजन जवळ किती आहे, 2. हे सारखे आहे. ठीक आहे. ऑक्सिजन जवळ किती आहे, 1. ठीक आहे. इकडे ऑक्सिजन जवळ किती आहे, 4. म्हणजे लेफ्ट हँड साइडला जेवढे काही एलिमेंट आहेत त्यांचा टोटल मास किती झाला, 3 4 2. आणि इकडे लेफ्ट हँड साइडला जेवढे काही एलिमेंट आहे त्यांचा टोटल मास 1 2 1. सारखा आहे का, नाही. यांची जर टोटल केली आणि यांची जर टोटल केली तर सारखी येते का, नाही. म्हणजे इक्वेशन काय झालं, अनबॅलन्स्ड झालं. कारण लेफ्ट हँड साइडला जेवढे काही एलिमेंट आहेत त्यांचे नंबर ऑफ ॲटम आणि राईट हँड साइडला जेवढे काही एलिमेंट आहे त्यांच्याजवळ असणारे नंबर ऑफ ॲटम सारखे नाही. म्हणून हे इक्वेशन कशी आहे, अनबॅलन्स्ड आहे. तर आपल्याला या इक्वेशनला बॅलन्स करावं लागेल. तर बॅलन्स कसं करायचं, खूप इझी आहे. लक्ष द्या. तुम्हाला मी जी नोट्स दिली आहे त्या नोट्समध्ये प्रॉपर स्टेप बाय स्टेप दिलेला आहे. इथं आपण शॉर्टमध्ये बघू कारण हे एवढं काही कठीण नाही. तर बघा या इक्वेशनमध्ये असा एलिमेंट ज्याच्याजवळ सर्वात जास्त नंबर ऑफ ॲटम आहे त्याला पहिले कन्सिडर करायचं. ठीक आहे. त्या इक्वेशनमध्ये नंबर ऑफ ॲटम कोणाजवळ सर्वात जास्त आहे, तर ऑक्सिजन जवळ किती, 4. ठीक आहे. ऑक्सिजन जवळ. तर ही इक्वेशन पुन्हा लिहून घ्यायची. तर सर्वात आधी काय करायचं, इक्वेशन पुन्हा लिहून घ्यायचं. आणि कोणाजवळ, कोणत्या एलिमेंट जवळ सर्वात जास्त ॲटम आहे, तर ऑक्सिजन जवळ किती आहे, 4. राईट हँड साइडला. पण लेफ्ट हँड साइडला आहे का, नाही. तर लेफ्ट हँड साइडला आपण इथं काय घ्यायचं, 4. म्हणजे आता ऑक्सिजन किती झाले,
4 झाले, म्हणजे लेफ्ट हँड साईडला पण ऑक्सिजन किती झाले 4 झाले आणि राईट हँड साईडला पण ऑक्सिजन किती झाले 4 झाले, इक्वल झाले. ठीक आहे. पण बघा आता काय चेंज झाला आहे, इथं ऑक्सिजन किती झाले 4 तर झाले, ऑक्सिजन 4 झाले. ठीक आहे. पण हायड्रोजन बघा, हायड्रोजन किती होता, ऑलरेडी 2 आयटम होते. 2 मल्टिप्लाय बाय 4 किती झाले 8, हा 2 आणि इथं जो आपण 4 घेतलाय 2 मल्टिप्लाय बाय 8, 2 मल्टिप्लाय बाय 4 किती झाले 8. आता हायड्रोजन किती झाले लेफ्ट हँड साइडला 8 झाले आणि राईट हँड साइडला हायड्रोजन किती आहे 2, अनबॅलन्स झाला. तर सेकंड स्टेप मध्ये आपल्याला याला बॅलन्स करावं लागेल. तर पुन्हा इक्वेशन लिहून घ्यायचं 4H2 3 4. तर बघा इकडे हायड्रोजन किती झाला 2 × 4 8, तर आपल्याला इथं काय घ्यायला लागेल 4. आता हायड्रोजन किती झाला 2 × 4 8, इथं हायड्रोजन किती झाला 2 × 4 8. ऑक्सिजन किती झाला आहे इथं 4, ऑक्सिजन किती झाला इथं 4. ठीक आहे झालं. आता काय राहिला बॅलन्स व्हायचा फक्त Fe जवळ इथं किती आहे 1 ॲटम आहे आणि इकडे Fe जवळ किती आहे 3. पुन्हा इक्वेशन लिहायचं पुन्हा चेक करू. हायड्रोजन किती आहे 4 × 2 8 राईट हँड साइडला, लेफ्ट हँड साइडला 4 × 2 8. ठीक आहे. ऑक्सिजन चेक करू, राईट हँड साइडला किती आहे 4 आयटम आहे ऑक्सिजनचे, लेफ्ट हँड साइडला किती आहे 4 आहे. ठीक आहे. पुन्हा Fe किती आहे राईट हँड साइडला 3 आयटम आहे याच्याजवळ, पण लेफ्ट हँड साइडला किती आहे 1च आहे. तर याला आपण इथं काय द्यायला लागेल आपल्याला 3. ठीक आहे. आता बघा पूर्ण केमिकल इक्वेशन काय झाली आहे बॅलन्स झाली आहे. बघा राईट हँड साइडला Fe जवळ किती आयटम आहे 3, लेफ्ट हँड साइडला Fe जवळ किती आयटम आहे 3, राईट हँड साइडला बघा ऑक्सिजन जवळ किती आयटम आहे 4, लेफ्ट हँड साइडला बघा ऑक्सिजन जवळ किती आहे 4, हायड्रोजन जवळ किती आयटम आहे 2 × 4 म्हणजे 8 राईट हँड साइडला, लेफ्ट हँड साइडला किती आहे 2 × 4 8. तर ही इक्वेशन काय झाली बॅलन्स झाली. अशा प्रकारे तुम्हाला इक्वेशनला काय करता येतो बॅलन्स करता येतं. ठीक आहे. तर बॅलन्स इक्वेशन तुम्हाला लक्षात आलं असेल, अनबॅलन्स इक्वेशन तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे. बॅलन्स इक्वेशन कसं ओळखतात हे पण तुमच्या लक्षात आलं असेल आणि इक्वेशन बॅलन्स जर नसेल तर त्याला बॅलन्स कसं करायचं इक्वेशन या एक्झाम्पल वरून तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे. एक वेळा जर लक्षात नाही आलं असेल तर व्हिडिओ पुन्हा बघा, हा एक्झाम्पल तुम्हाला पटकन लक्षात येऊन जाईल, खूप इझी आहे. ठीक आहे. तर पुढचा व्हिडिओ आपण उद्या बघू. थँक्यू.